मोडत नसतो विषय सोडून ऊर कधी झोडत नसतो आणि माझ्या मुकाबल्यात बाई आली तर तिला रात्रभर घाम फोडल्याशिवाय सोडत नसतो अगं खिंडी बांडी साडी नको शुभ्र घाल खिंडी बांडी साडी नको शुभ्र घाल नवरा कसा आहे पहा असा नवरा पांढरा शर्ट घालणारा निळी पॅन्ट घालणारा किती सुंदर माणूस आलेला आहे आणि न कशी घातली अगं खिंडी बांडी साडी नको शुभ्र घाल खिंडी बांडी साडी नको शुभ्र घाल अगं नवरा तुझा तलवार त्याची दंग सुंदर असा विषय ह्या ठिकाणी आपण ऐकलेला आहे हेलो कि मेरे भीम जैसा नेता जहां में पैदा हो नहीं सकता कि मेरे भीम जैसा नेता जहां में पैदा हो नहीं सकता किसी की सूरत किसी का नक्शा हो नहीं सकता अरे होंगे नेता लाखों दावा है मेरा लेकिन फिर दोबारा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता अम्बेडकर पैदा हो नहीं सकता काल माझ्यावर श्रेष्ठ सुवर्णांना भाव होता काल माझ्यावर श्रेष्ठ सुवर्णांना भाव होता रे रोदात माझा सारा गाव होता पण माझा पालना बाका झाला मनोज राजा कारण पाठीशी माझा भीमराव होता पाठीशी माझा मनोज राजा माझा भीमराजा होता सुंदर असं गायलं आणि मला म्हणले दादानं सुद्धा पांढरे शुभ्र कपडे घातलेत मातावरी कोट घातला ते कसा मॅचिंग झाली का आता पहिलं रमाईला मॅचिंग भेटत नव्हती तिला 7 ठिगळाच्या दांड्या घालून लुगडं घालावत होतं माय तुला मॅचिंग आली तू कसं घालाय पाहिजेत अगं खिंडी बांडी साडी नको अगं खिंडी बांडी साडी नको शुभ्र घाल खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घाल मन कोणाचे मोडत नसतो विषय सोडून ऊर कधी झोडत नसतो आणि माझ्या मुकाबल्यात बाई आली तर तिला रात्रभर घाम फोडल्याशिवाय सोडत नसतो अगं खिंडी बांडी साडी नको शुभ्र घाल खिंडी बांडी साडी नको शुभ्र घाल नवरा कसा आहे पहा असा नवरा पांढरा शर्ट घालणारा निळी पॅन्ट घालणारा किती सुंदर माणूस आलेला आहे
आणि न कशी घातली अगं खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घात खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घात अगं नवरा तुझा तलवार त्याची दंग खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घात खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घात हे पांढरं शर्ट आहे हेही पांढरं आहे आणि काजल तो एक कमी आहे तुला आणि चष्मा लागला नाही तो हा नवरा किती तलवार आहे किती सोर गोर सोर लावत आहे मला खूप असं मन वळवून टाका वाटतं तुझ्या नवऱ्यावर म्हणून अगं खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घात खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घात अगं नवरा तुझा तलवार तू उपासिका धम्माची नेक असावी उपासिका धम्माची नेक असावी रमापरी लाखात एक असावी इतर अज्ञानी आणि बिंडोक आहेत पण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ही भीमाची लेक असावी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घाल खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घाल माय एका काळामध्ये काजल काय म्हणलं जात होतं अरे बाईची जात कांद्याची पात मारी लाट पडली तांदळात बाईला अक्कल नसते म्हणून इथले धर्मग्रंथ सांगत होते शिवाजी वामनराव मोरे हा मुकड्या 100 रुपयाचं मानधन आले एका काळात काय म्हणलं जात होतं अरे बाईची जात कांद्याची पात मारी लाट पडली तांदळात बाईला अक्कल नसते काजल बाईला अक्कल असते का नाही असते जेव्हा अक्कल असते म्हणूनच बाबासाहेबांना बाईला सक्षम केलेलं आहे महात्मा फुलेनं बाईला शिक्षण दिलेलं आहे मला काय माहित तुला माहित नाही अरे तुला अक्कल आहे म्हणूनच माझ्या जोडीला बसवलेलं आहे हा ह्या बाया बघ माय कशा पदर घेऊन बसलेल्या आहेत डोक्यावर तुझी रमाईची लेख होय नवऱ्याची तलवार होय ह्या सर्वांना पटू देत वही मला म्हणालीस पांढरं अरे हे पांढरं हे मॅचिंग गौतम दादाला विचार बाळासाहेबांना विचार पांढरं शुभ्र आहे हेही पांढरं प्रतीक आहे अगं खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र घात खिंडी बांडी साडी नको पांढरी शुभ्र अमोल दादा अगं नवरा तुझा तलवार तू कनकाची जीव ओतावा लागतो समाजसेवा करण्यासाठी जीव ओतावा लागतो समाजसेवा करण्यासाठी आणि हिंमत असावी लागते पुरून उडण्यासाठी धम्म दिला बुद्धाचा भीमाने तारून तरण्यासाठी मला वाटते नाव तुम्ही घेता फक्त भीमाचं पोट भरण्यासाठी फक्त भीमाचं पोट भरण्यासाठी अगं नवरा तुझा तलवार तू बंदवाराची धार नवरा तुझा तलवार नवरा तुझा तलवार नवरा तुझा तलवार आवाज आता वाढवून द्यावा मी धुरंधर नाही तुझ्या परी आधीर आहे मी धुरंधर नाही मी तुझ्या परी आधीर आहे मी बोलणं शिकलो मुख बधीर नाही बाबासाहेब तुझे नाही या देशाची संपत्ती आहे बाबासाहेब कुणाचीच जागीर नाही आता महाबोधी महाविहार त्या बामणाच्या कब्जामध्ये आहे मला असं वाटतं 1942चा कायदा रद्द व्हावा असं वाटतंय आणि या लोकांना काय केलेलं आहे आपण 22 प्रतिज्ञा पाहिलेल्या आहेत त्या लोकांनी भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार मानलेला आहे तर भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाहीत आणि सगळ्यांना विनंती आहे माझी
तुमच्या घरामध्ये देवधर्म असताल तर ते बाजूला फेकून दे, आमच्या इकडे लेख घेतात, तुम्ही घेऊ नका. आणि तुम्ही जर घेत असताल तर तुम्ही एकाच्या पोटचे नाहीतच. माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही एकाच्या पोटचे नाहीत. कारण बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे आणि पहिल्याच प्रतिज्ञामध्ये सांगितलेलं आहे की मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची. विचार करा, शिवाजी महाराजांना सुद्धा देव मानला नाही. तुम्हाला वाटत असेल ज्यावेळेस अफजल खानाला मारायचं होतं त्यावेळेस सयाजी आईचं निधन झालं, मावळे लढाई करायला तयार नव्हते. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणले मावळ्यांना सांगा की मला भवानी प्रकट झाली आणि भवानीने तलवार दिली. मात्र आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा पाहू नका म्हणून ऐकत आहे. ह्या विचाराने भले सर्वांचे भोने आहे. या विचारा सर्वांची बर्बाद होने आहे. पुढच्या हजार पिढ्या बर्बाद होने आहे. का बर्बाद होणे आहे? कशासाठी बर्बाद होणे आहे? की अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला. अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला ना घडणारे जीवन घडवून भीम गेला. वाद जातीयतेचे अडवून भीम गेला. तुमचे आणि माझे नाते बुद्धाशी जुळवून भीम गेला. तुमचे आणि माझे नाते बुद्धाशी भीम घडवून गेला. सुंदर असा विषय या ठिकाणी मानणार आहे गौतम दादा. सारे मनवादी हे गणती
सारे मनुवादी अवतार बुधाला मनती अवतार बुधाला मनती अवतार बुधाला मनती सारे मनुवादी हे गणती अवतार बुधाला मनती खोट हे इथेच नडते रे अर खोट हे इथेच नडते रे आम्हाला 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 सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते का तुमची आतून जळते रे बजाओ आम्हाला सारच कळतं रे का तुमच्या आतून जळते रे ते बोधगया सोडायला तयार नाही त्यांच्या आतून जळत आहे कारण तिथं एका महिन्याचे 40 खोके म्हणजे 40 करोड रुपये तिथं संपत्ती भेटते ते कसे सोडतात म्हणून बुद्ध धम्माहून पवित्र धम्म बुद्ध धम्माहून पवित्र धम्म आहे का कुठेला सांगा रे सांगा आहे का कुठेला सांगा सांगा आहे का कुठेला सांगा बुद्ध धम्माहून पवित्र धम्म बुद्ध धम्माहून पवित्र धम्म आहे का कुठेला सांगा रे सांगा आहे का कुठेला सांगा आहे का कुठेला सांगा प्रणाम करण्या बुद्ध गयेला प्रणाम करण्या बुद्ध गयेला विदेशियांच्या रांगा रे रांगा विदेशियांच्या रांगा रांगा विदेशियांच्या रांगा बुद्ध धम्माहून पवित्र धम्म आहे का या जगामध्ये दादा नाही भगवान बुद्ध ज्यावेळेस ग्रहत्याग केल्याच्या नंतर 6 वर्ष तपश्चर्या केली आमचं गौतम राऊत दिसत नाही त्यांना बुद्धांनी त्यांचा धम्म ग्रंथ वाचलेला आहे ते कुठं आहे की त्याची तब्येत बरोबर नाही की भगवान बुद्धाने 6 वर्ष तपश्चर्या केली 6 वर्ष तपश्चर्या करत असताना भगवान बुद्धाच्या जर पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागत होता भगवान बुद्ध शेवटची घटका मोपत होते आणि भगवान बुद्ध एवढे 6 वर्ष तपश्चर्या करून आपल्या धम्माचा प्रचार पायी पायी करत गेले आणि पायी पायी प्रचार करत असताना अख्ख्या जगात भगवान बुद्धाचं नाव आहे बाळदादा हसणं कमी करा वाचरट काय बोल ना मी हा भगवान बुद्ध पायी पायी चालून पुऱ्या जगामध्ये भगवान बुद्धाची छाप आहे इथले काही देव हवेत उडत होते बायको सोबत फिरत होते मग ते अमेरिकेत गेले नाहीत ना जपान मध्ये गेले नाहीत ना चीन मध्ये गेले नाहीत ना कुठंच त्यांची छाप नाही मग आता भगवान बुद्धाची छाप कुठं आहे विदेशामध्ये हा आपल्या अंगामध्ये थोडा बुद्ध राहू द्या बाबासाहेब बाजूला सारा बाबासाहेब घेतल्यावर लय अवकळा होती म्हणून बुद्ध घ्या म्हणून बुद्ध धम्माहून पवित्र धम्म बुद्ध धम्माहून पवित्र धम्म आहे का कुठेला सांगा रे सांगा आहे का कुठेला सांगा सांगा आहे का कुठेला सांगा प्रणाम करण्या बुद्ध गयेला प्रणाम करण्या बुद्ध गयेला विदेशियांच्या रांगा रांगा विदेशियांच्या रांगा विदेशियांच्या रांगा अशी केली भीमाने क्रांती केली भीमाने क्रांती अशी केली भीमाने क्रांती अशी केली भीमाने क्रांती थक झालेत हे प्राणपंथी थक झालेत हे प्राणप्रांती थक झालेत हे प्राणप्रांती अशी केली भीमाने क्रांती थक झालेत हे प्राणपंथी इथे अज्ञान पळते रे इथे अज्ञान पळते रे आम्हाला 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 सारच कळते रे
का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते का तुमची आतून जळते आम्हाला सारच कळते का तुमची आतून जळते आम्हाला सारच कळते का तुमची आतून जळते आम्हाला सारच कळतं रे तुमची का आतून जळते रे ऐकवत आहे राजा अशोक या देशाचा राजा अशोक या देशाचा सम्राट ठरेला भारी रे सम्राट ठरेला भारी भारी सम्राट ठरेला भारी राजा अशोक या देशाचा राजा अशोक या देशाचा सम्राट ठरेला भारी रे भारी सम्राट ठरला भारी भारी सम्राट ठरला भारी लेनी विहारी शिल्पकलाही लेनी विहारी शिल्पकलाही त्या राजाची भारी रे तारी त्या राजाची भारी राजा अशोक या देशाचा सम्राट ठरला भारी आणि राजा अशोकाने त्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या लेण्या जागोजाग विहार निर्माण केले काही लोकांना वरचे ठोपडून मस्जिदी निर्माण केल्या काही लोकांना मधात घुसून पिंडी निर्माण केल्या अशा आपल्या सगळ्या विहारावर या लोकांना कब्जे केलेले आहेत आपल्याला जागृत झालं पाहिजे गौतम दादा ते एक अनिल मिश्रा मादरचोत काय म्हणत आहे की बाबासाहेबांना घटना लिहिली नाही एकानं आपला जेज त्याच्यावर बुट फेकून मारला सांगा एवढा अन्याय करत आहे ते जर म्हणताय की बाबासाहेबांना घटना लिहिली नाही मग घटना कोण लिहिली बाळदादा आकाशाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का आकाशाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का अरे समुद्राची खोली मोजायला तुमच्याकडे माप आहे का घटना बदलण्याची बात करता भाडखावांनो घटना बाळदादा आकाशाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का अरे समुद्राची खोली मोजायला तुमच्याकडे माप आहे का घटना बदलण्याची बात करता भाडखावांनो मग घटना लिहिण्यासाठी तुमच्याकडे दुसरा बाप आहे का ओहो ला 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 ऐकवत आहे राजा अशोक या देशाचा राजा अशोक या देशाचा सम्राट ठरला भारी रे भारी सम्राट ठरला भारी भारी सम्राट ठरला भारी लेनी विहारी शिल्पकलाही लेनी विहारी शिल्पकलाही त्या राजाची भारी रे भारी त्या राजाची भारी भारी त्या राजाची भारी नाही चक्रवर्ती तो झुकला नाही चक्रवर्ती तो झुकला नाही चक्रवर्ती तो झुकला उच्च पदावरती तो सुकला उच्च पदावरी तो झुकला उच्च पदावरी तो झुकला नाही चक्रवर्ती उच्च पदावरती तो झुकला सत्य हे कानी पडते आम्हाला पडायले सत्य हे कानी पडते रे आम्हाला आम्हाला बापू गणवय आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते मला सारच कळते रे का तुमची कालून जळते रे आम्हाला सारच कळते रे का तुमची अजून जळते रे
सा 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 नी 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 ग ग ग रे रे सा 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 नी 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 ग ग ग रे रे सा 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 नी 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 ग ग ग रे रे सा 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 नी 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 रे रे सा ग ग आम्हाला सारच कळतं रे का तुमची आतून जाते की पाण्याविना पृथ्वीला भागवता येत नाही. पाण्याविना ह्या पृथ्वीला भागवता येत नाही. पाण्याविना रोपट्याला जगवता येत नाही. अरे पाण्याविना ह्या पृथ्वीला भागवता येत नाही. पाण्याविना या रोपट्याला जगवता येत नाही. आंबेडकरी चळवळ हीच सांगते. मनोज राजा इथं काढून घेतल्याशिवाय उगवता येत नाही. सा 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 नी 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 ग ग ग रे रे सा 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 नी 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 ग ग ग रे रे सा 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 नी 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 ग ग ग रे रे सा. ऐकवत आहे. नागपूरच्या क्रांतीनंतर नागपूरच्या क्रांतीनंतर घरात आहे सगळं. घरात आहे सगळं. घरात आहे सगळं. तथागताच्या ग्वाहीनंतर तथागताच्या ग्वाहीनंतर कुणी ना पूजते दगड. कुणी ना पूजते दगड. कुणी ना पूजते दगड. पहा नागपूरच्या क्रांतीनंतर बाबासाहेबांना आपल्याला बुद्ध केलं. बुद्धाच्या ओटीत टाकलं. आता आपल्याला कशाचीच कमी नाही. आणि तथागताच्या नंतर आता आपल्या घरात कोणीही दगड पुंजना झालेत. मला तर वाटतंय पुंजत नाहीत. आता दसरा झाला कोणाच घट्ट बसवले नसतात. ती मरीमा एकाची नाही 12ची कोण बसवली का नाही. 12च्या घरी नाही बसवली. माय आता हे मायक चला ना म्हणून प्रबोधन करतो थोडं. मला सांगा एखाद्या मायचं लेकरू बिना चपलाचं जर जात असन तर माय जाऊ देईल का त्याला. अजिबात नाही. नाही माय म्हणते अरे चप्पल घालून जाय. आता ती माय 9 दिवस बसते. 9 दिवस म्हणते बिगर चपलाचा फिर तेव्हा तुला पावते. अरे हे काय आहे. ती माय म्हणते तू 9 दिवस उपास धर उपाशी राह तेव्हा तुला पावते. माय ती एकाची आहे का. मग 12ची तुम्ही बसवत नाहीत. आमच्या तिकडे बसवतात. काही काही त्यांच्यासाठी आहे. ती एकाचीच नाही. मुकडा गाव का ती एकाची नाहीच. काजल ती एकाची नाही. जसे आपल्याला 12-12 कामाला कार्यक्रम लागतात का नाही. आता तू सकाळी 12च्या घरी जाशील 10-12 जणांच्या घरी जाऊन चहा पाणी घेशीलच की. ती तशी 10-12 जणांच्या घरी म्हणते. म्हणून लय गुणाची गुणाची आंबा माय मोठ्या मनाची. आंबा माय माय बसिता का नाही तुम्ही भीमराव का तिथं येसू कोट तरी निघाला. तिकडं तर नाही ना लोक आपले जात. लढाया व्हायला ते बुद्ध हे काबीज करण्यात गणती सारे वनवादी गणती अवतार बुद्धाला म्हणती. अवतार बुद्धाला म्हणती. अवतार बुद्धाला म्हणती. सारे मनोवादी हे गणती अवतार बुद्धाला म्हणती. खोट हे इथेच नडते रे. खोट हे इथेच नडते रे. आम्हाला तुम्हाला आम्हाला सारच कळते रे. का तुमची आतून जळते रे. आम्हाला सारच कळते. आतून जळते. आम्हाला सारच कळते. का तुमची आतून जळते रे. कार्यकर्त्यांना विनंती आहे. शूटिंग चालू आहे. या ठिकाणी कॅमेऱ्याच्या समोर कोणी येऊ नका. फक्त कि भारत के जनसागर में भीमसा कोई तरा नहीं. गौतम दादा भारत के जनसागर में भीमसा कोई तरा नहीं. बोधि वृक्ष से बढ़कर पेड़ कोई हारा नहीं. मानवता का ज्ञान जो बौद्ध धर्म के ग्रंथ में लिखा है और कोई मजहब के ग्रंथ में भरा नहीं. अरे सारे मनुवादी है गणती. सारे मनुवादी है गणती. सारे मनुवादी है गणती.
जळते रे अरे खोट हे इथेच नडते रे आम्हाला आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते रे का तुमच्या आतून जळते रे नागपूरच्या भगवानचा विषय आपल्या घरामध्ये कोणीच गोटे बसवत नसतात कारण मायासारख्या पदर घेऊन बसलेल्या बाया खरंच तुम्ही बुद्धिस्ट हा मा म्हणून लय गुणाची गुणाची आंबामाई मोठ्या मनाची आहो लय गुणाची गुणाची आंबामाई मोठ्या मनाची लय गुणाची गुणाची आंबामाई मोठ्या मनाची लय गुणाची गुणाची आंबाबाई मोठ्या मनाची लय गुणाची गुणाची आंबाबाई मोठ्या मनाची लय गुणाची गुणाची आंबामाई मोठ्या मनाची माय तिला एकाची म्हणू काजल तिला एकाची म्हणू लय गुणाची गुणाची आंबाबाई मोठ्या मनाची लय गुणाची गुणाची आंबाबाई मोठ्या मनाची आंबाबाई मोठ्या मनाची लय गुणाची गुणाची आंबाबाई मोठ्या मनाची गोटा गोटा जसा पुरून बसवलाय गोटा तिला नाकही नाही डोळे नाही काहीच नाही आणि तिच्यापाशी कोणीच जाईना आपण जातो तर रविवारी 15 दिवसाला महिन्याला मात्र कुत्र जाते माय आंघोळ केली नाहीस काय तुला आंघोळ घालू काय आपल्याच्या नंतर काय होईना आपण 12 वर्षाला जातो तिला आंघोळ बिंघोळ घातल्याच्या नंतर आपण पूजा करायला जातो म्हणून लय गुणाची गुणाची आंबाबाई मोठ्या मनाची 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 आहे हे लेकरू किती गुणाचं आहे आंबाबाई मोठ्या मनाची लय गुणाची गुणाची आंबाबाई मोठ्या मनाची लय गुणाची गुणाची आंबाबाई मोठ्या मनाची काजल तिला एकाची म्हणू कशी तिला एकाची म्हणू कशी ती हाय 12 जणांची एकाची म्हणू का ती आहे 12 जणांची तिला एकाची म्हणू का ती आहे 12 जणांची तिला एकाची म्हणू का ती आहे 12 जणांची ती आहे 12 जणांची कशी आहे नागपूरच्या क्रांतीनंतर घरात आहे सगळं रे घरात आहे सगळं घरात आहे सगळं नंतर नागपूरच्या क्रांतीनंतर घरात आहे सगळं रे सगळं घरात आहे सगळं सगळं घरात आहे सगळं तथागताच्या ग्वाहीनंतर तथागताच्या ग्वाहीनंतर कुणी ना पूजना दगड रे दगड कुणी ना पूजना दगड दगड कुणी ना पूजना दगड ही तथागताची पुण्याई ही तथागताची पुण्याई ही तथागताची पुण्याई अन बाबा भीमाची कमाई आणि बाबा भीमाची कमाई आणि बाबा भीमाची कमाई ही तथागताची पुण्याई अन बाबा भीमाची कमाई विश्व हे बुधाकडे वळते रे विश्व हे बुधाकडे वळते रे आम्हाला आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते का तुमची आतून जळते आम्हाला सारच कळते का तुमची आतून जळते आम्हाला
तारक जळते रे का तुमची आतून जळते रे सारच कळत रे का तुमची आतून जाते का जाते 22 प्रतिज्ञा भीमाने देऊन 22 प्रतिज्ञा भीमाने देऊन योग उचलले पाऊल पाऊल उचलले पाऊल पाऊल योग उचलले पाऊल बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही त्याहून कळते चाहुल 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 कळते चाहुल 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 कळते चाहुल 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे योग्य पाऊल उचललेलं आहे बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही त्याहूनच कळते आपल्याला म्हणून नको तो धर्म मजला ना पाळता आला नको तो धर्म ना मजला पाळता आला रे नको तो ग्रंथ मजसीना चालता आला नको तो अंगारा भंडारा मजसी कसली विभूती हवा हा छोटासा दीपक तयाच्या साह्याने मला हा अंधार न्याहाळता आला हा अंधार न्याहाळता आला 22 प्रतिज्ञा भीमाने देऊन 22 प्रतिज्ञा भीमाने देऊन योग उचलले पाऊल पाऊल योग उचलले पाऊल पाऊल योग उचलले पाऊल बुद्ध विष्णूचा अवतार नाही बुद्ध विष्णूचा अवतार नाही त्याहून कळते चाहुल चाहुल त्याहून कळते चाहुल चाहुल त्याहून कळते चाहुल राहुल स्वतःची बुद्धी लढला राहुल स्वतःची बुद्धी लढला राहुल स्वतःची बुद्धी लढला नाही अंधश्रद्धेला पडला नाही अंधश्रद्धेला पडला नाही अंधश्रद्धेला पडला राहुल स्वतःची बुद्धी लढला नाही अंधश्रद्धेला पडला नीतीने माणूस घडते नीतीने माणूस घडते रे आम्हाला 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 सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते रे सारे मनुवादी हे गणती सारे मनुवादी हे मनती सारे मनुवादी हे मनती अवतार बुद्धाला मनती अवतार बुद्धाला मनती अवतार बुद्धाला मनती खोट हे इथेच नडते खोट हे इथेच नडते आम्हाला आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते रे का तुमची आतून जळते रे आम्हाला सारच कळते रे